रामकृष्ण अरे भावांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपलं पहिलं काय काम राहतं. घासाच्या वावरात येणे, घास कापणे, बस. पण आज वेगळं काम निघलं बरं. घास कापून तर दिला भावाकडं, पण आपल्याला भुईमुग उपटायचं आहे. भारी का सांगा, थोडं भारी आहे, एवढं काही खास नाही. नंतर आपलं सगळं मंडळ आलं बरं का. मी एक वाफ उपटून झाल्यावर पप्पा बाबा भाऊ सगळे आले. नंतर काय सगळं उपटून झाला, अर्धा तासमध्ये उपटून टाकलं भाऊ सगळा, काही विषयच नाही. नंतर आहे ना चाललो गवत घेऊन आपल्या मेंढरांना, हे सॉरी आपल्या गायांना. नंतर थोडंसं बाहेर जायचं होतं मला. नवे कपडे घातले, एवढे काही नवे नाही. काय कार्यक्रम इकडं, मकाचा कार्यक्रम आहे बरं का. प्रदर्शन अंबाबाई की जय. अंबाबाई दर्शन वगैरे घेतलं. ही डी के कोणची डी के 92-28 व्हरायटी आहे, त्याचं त्यांना प्रदर्शन करत होतं. प्रदर्शन तर आपल्याला पाहायचं होतं. म्हटलं चला मॅडम काय सांगा ते ऐका तरी. थोडं मॅडम लेक्चर वगैरे दिलं, असं आहे तसं आहे. मग सर आले आपलेवाले, सरांनी सांगितलं शेतकऱ्यांना. आपले फॅन आले होते बरं का. आपल्या फॅनचं खूप आपल्यावर प्रेम आहे तुम्हाला सांगतो. नंतर मॅडमने आले आणि आपले तुषार भाऊ नाही तुम्हाला दाखवी थांबा बरं का. हे तुषार भाऊ आपले प्रगतशील शेतकरी बरं का, त्यांची इकडं आलेले होते माणसे. नंतर इकडं आपले फॅन उभे, दिलीप भाऊ जाधव, लेंबे पाटील नाही का. नंतर जेवणाचा पण कार्यक्रम भाऊ इथं. म्हटलं वा वा एकच नंबर. तर चला म्हटलं जेवण वगैरे करून घ्या. जेवण वगैरे करून झाले भाऊ, आणि आलो इकडं आता परत शेंगा तोडायला. शेंगा तोडा लागला ना, आता पावसाचं वातावरण झाले. परत मंडळ गोळा केलं, म्हटलं चला भाऊ काय शेंगा वगैरे तोडून झाल्या. जय